हिची मी घरी असताना एनर्जी बघा आणि मी जेव्हा घरी येतो तेव्हाची. शिवाजी महाराजांचं मंदिर टाकायचं सोडून या येड्यानी शिवाजी महाराज चौक. याच्या आधी त्या ट्रकचा सीन झाला. मी आर्यन बोलला भाई आपण तिघ आहे तर एक दगड खेळ. बुहेरी की गुहेरी दाबोळे काय आहे बघ. काय नाही बघ. मजा येते. ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. पॉवर मध्ये काय फरक आहे? पॉवर मध्ये हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आजचा असा प्लॅन आहे, आज पण आम्ही एका मंदिरात जाणार आहे. हा मोस्टली तर प्लॅन फ्रायडेचा होता, पण एंड टाईमवर आर्यानी बघितलं तर रीलमध्ये, म्हणजे आम्ही एका रील बघून आम्ही त्या मंदिरामध्ये चाललो आहे. ते लोकेशन मी तुम्हाला तिथे जाऊन सांगेनच. मी आत्ता ते लीक नाही करत आहे, तिकडे जाऊन तुम्हाला सांगेन. तर त्या रीलमध्ये 9 ते 5 आणि ते पण संडे फक्त. तर आम्ही तो फ्रायडेचा प्लॅन कॅन्सल करून आज संडेला चाललो आहे. मी सॅटर्डेला व्लॉग पण नाही टाकला, तर आज मी नक्की, आज किंवा उद्या तरी मी ज्या टाईमला मी टाकतो त्या टाईमला नक्की टाकेन. तर प्लॅन असा होता की सकाळी 7:30ला जायचं, इथून घरून निघायचं, म्हणजे मी परफेक्ट 9ला जेव्हा तो ओपन होईल, कोणी नसेल, तेव्हा व्हिडिओ छान काढता येतील, त्या टाईमला आम्ही पोचू. तर ठीक आहे, 8 वाजलेले आहेत, पोचायला 9 तर वाजतील. जास्त लांब नाही, भिवंडीलाच जायचं आहे. आणि ब्लॅक का घातलं आहे मी, म्हणजे मी नंतर मला ते क्लिक झालं की मी ब्लॅक घातले. पण ठीक आहे, तर मी मम्मीला विचारेन. मला तर असं वाटतं ना त्या मंदिरामध्ये काय प्रॉब्लेम असेल ब्लॅक घालून गेलं तर, पण मी तरी एकदा मम्मीला विचारेन की मम्मी काय प्रॉब्लेम होईल का, म्हणजे काय चालत नाही काही मंदिरामध्ये, तर म्हणजे घालायचं नसतं. तर मी मम्मीला विचारेन. जर मम्मी बोलली चेंज कर तर चेंज करून नक्की जाईन. मी तर रेडी झालेलो आहे आणि आर्यनसुद्धा येतोच आहे खाली. आणि एक गोष्ट, आज आम्ही 2 250 घेऊन चाललो आहे. एक नवीन मॉडेल जे आत्ता लॉन्च झाले. आर्यनचा फ्रेंड आहे, म्हणजे मी तर त्याला नाही भेटलं, मी फर्स्ट टाईम भेटणार आहे. मला 250 नवीनवाली चालवायची आणि त्याला 250 जुनीवाली चालवायची. तर आज आपण कंपॅरिझन पण करू दोन्ही बाईकमध्ये कोणती बेस्ट आहे. मला तर मोस्टली तीच बेस्ट वाटणार, कारण मला तो TFT डिस्प्ले खूप आवडतो. जेव्हा लहानपणी जी 250 बघितली, म्हणजे 250ला तर लहानपणी नाही आहे, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा नाही यायचा, पण आत्ता ज्या 250ला येतो तो TFT डिस्प्ले 390ला यायचा. आणि जे बटन्स आहेत ते 4वाले, ते मला खूप आवडायचे, म्हणजे ॲज अ व्हिडिओ गेम वाटतं, ते एक व्हिडिओ गेम खेळतो असं. तर आज ती मी चालवेन, मला खूप दिवसापासून चालवायची होती. मी आर्यनला पण बोललो होतो की भाई त्याला बोल एकदा जाऊया कुठेतरी राईडला. तर त्याला पण 250 ही जुनीवाली चालवायची होती. तर बघूया, कम्पेअर पण करू आपण दोघांना, कोणती कम्फर्टमध्ये चांगली आहे, कोणती मायलेजमध्ये चांगली आहे, सेफ्टी पर्पजसाठी कोणती चांगली आहे, तर बघू आपण. हिची मी घरी असताना एनर्जी बघा आणि मी जेव्हा घरी येतो तेव्हाची एनर्जी बघा, खूप अशी एक्सायटेड असते. शेपट आमची अशी कुच हालत असते ना. चिव नो चिव चू चू. किती हिला नीट आंघोळ घाला, हिला खाजवायचंच असते, हिला खाज उठतच असते. हेमडे ए मस्त कोल्ड स्टार्ट तर झालेली आहे. धुवायची तर काय गरज नव्हती, कारण मी वॉश करून ठेवलेली. नंबर 1 दिवस ब्रँड नक्की होणार. इथे दुसरी 5037 उभी आहे, अजून भरपूर ॲड होतील नक्कीच त्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांचं मंदिर टाकायचं सोडून या येड्यानी शिवाजी महाराज चौक टाकले. आणि आम्ही, मी तेच बोलले, एवढ्या लवकर आम्ही कसे पोचू. जागा असली पाहिजे ना मला, बाकी मग तू चौकात जा नाही तर मंदिरात जायचं. अरे पण जायचंय ते तर लोकेशन टाक. शिवाजी महाराज चौक कशाला टाकतोय. झोपेतच राहतो. एक मित्र हरवला, दुसरा 250 वाला भाई दुसरीकडे गेलाय. आता आम्ही चाललोय, तो शिर्डीला पोचला.
याच्या आधी त्या ट्रकचा सीन झाला, मग आर्यन बोलला भाई आपण तिघं आहे तर एक दगड घेऊया आपल्यामध्ये, काम नको हा, म्हणून रिस्क नाही घ्यायच्यात एक दगड किशात ठेवलाय. ह्या फायनली आर्यननी आम्हाला पोचवलं इथे. आधी दुसऱ्या चुकीच्या लोकेशनवर नेलेलं. पहिले हे होतं ट्रायल होता. गोवंडी दाखव, गोवंडी. केस उभी कर आर्यन. कुर्ला की गोवंडी? गोवंडी बाबा कर, केस तर उभी कर पटपट. 125 आणि हायलाइट. तर फायनली आम्ही या लोकेशनवर पोहोचलो आणि थोडं काम चालू आहे इथे, पण ठीक आहे. हा विराज आणि ही विराजची 250. कम्पेअर तर करूच आपण नंतर. बांधकाम चालू आहे, बांधकाम. दरवाजा पेंट करतात. काय दरवाजा पेंट करतात. स्वर्ग. हे पाय चप्पल इथेच काढायची बोलतो. डायरेक्ट स्वर्ग बोलतो. गेली तर कशी जाईल भाई? गेलायच. माणसांचं मन. छत्रपती शिवाजी. तो आवाज बंद करा. या साईडला चाललं. थांब आता हे सगळं. शिवाजी महाराजांचं इंडियामधलं फर्स्ट असं हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं बांधलेलं आहे. आणि हे जे हाताने केलेली ही कलाकारी आहे, म्हणजे जे पिक्चर्स आपण बघू शकतो इथे, खूप सुंदर असं केलं आहे. खूप मेहनत आहे याच्यासाठी. आणि हे जे खाली ही स्पेस जी सोडली आहे, म्हणजे सगळ्या पिक्चरच्या खाली, आय थिंक ही एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी, म्हणजे त्या पिक्चरमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं होतं त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन द्यायला ही जागा सोडली मला असं वाटतं. आणि खूप सुंदर आणि खूप नीट आणि क्लीन, म्हणजे ऑलमोस्ट आता काम तर झालेलं आहे, थोडंच काम बाकी आहे. तर बघूया आपण ते काम कधीपर्यंत होतं. नेक्स्ट विजिट आपण नक्कीच करू, म्हणजे खूप लवकरच. आणि आतमध्ये एक शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा येणार आहे. आपण आतमध्ये अजून गेलो नाही आहे मंदिरात, पण आपण जाऊन चेक करणारच आहोत मंदिरामध्ये जाऊन.
तर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती स्थानापन्न होणार आहे आणि इथे जसं की इन्फॉर्मेशन विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की 6 फूटची मूर्ती येणार आहे इथे. करता बुहेरी की गुहेरी दाबोळे काय आहे बघ. काय नाही बघ गुहेरी मार्ग आहे बोलतो इथे. हाय हाय आहे टाकलं की 4 किलो सोनं. इकडचा आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे, म्हणजे असं जंगलच आहे इथे. आणि एक किल्ला टाईप हे बांधलेलं आणि सगळं दगडांचं आहे. अजून भरपूर काही काम बाकी आहे इथे, कारण हे बघून तर असं वाटतं अजून खूप काही होणार आहे ते. मागच्या साईडला पण असं हे डोंगर वगैरे आहेत आणि ते आय थिंक क्रशर आहे. मग अशी आवाज आला एक धडूम, क्रशरचंच काम चालू आहे तिथे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये मरडीपाडा अशा गावात हे सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आणि ठाण्यापासून हार्डली 25 to 30 किलोमीटर असेल. आम्हाला यायला 1 hourच लागला. आणि खूप म्हणजे तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुम्ही 1-2 तासासाठी हा सुंदर असं हे मंदिर तुम्ही येऊ शकता, प्लॅन करू शकता. 2018मध्ये या मंदिराचं म्हणजे काम स्टार्ट झालेलं ते एकनाथ शिंदे सर यांच्या हस्ते. तर खूप सुंदर आणि बाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. थोडं काम बाकी आहे मंदिराचं अजून. नेक्स्ट टाईम जेव्हा काम होईल तेव्हा आपण नक्की येऊ. आणि हे आत्ता तर फक्त संडेला ओपन असतं सकाळी 9 ते 5मध्ये. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण म्हणजे येऊ तेव्हा आपण सांगूच की हे कधी ओपन असेल. आणि फ्री एंट्री आहे मंदिरासाठी, काही एंट्री फी वगैरे नाही. आणि खूप सुंदर समोर पार्किंग वगैरे पण आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. तर आम्हाला खूप वेळ झाला, ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास तर झाला आम्हाला येऊन. जायचं मन नाही करत आहे या मंदिरातून. खूप सुंदर मंदिर आहे, खूप 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 सुंदर आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर हे असं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही आता इथून निघतो आहे आणि आता आपण कम्पेअर करू दोन्ही बाईकमध्ये. ड्यूक 250 न्यू जनरेशन आणि आपलं जे आहे ट्रॉय, म्हणजे आपली ट्रॉय आहे तिला कम्पेअर करू. आता जाताना मी 250 चालवेन. आपण कम्फर्ट वाईज म्हणजे सगळ्या वाईज आपण त्याला चेक करूच. तर आम्ही आता इथून निघतो आहे. बाय बाय. कम्पेअर करायचं झालं 250मध्ये नवीन आणि जुन्यामध्ये, तर 250मध्ये हा नवीन TFT डिस्प्ले दिला आहे जो आधी यायचा नाही. आणि पार्किंग लाईट, हँडल्स, हे मिरर्स, सीट कम्पॅरिझनमध्ये ह्या मला थोड्या मोठ्या वाटला. पण आता विराज चालवून बघेल कोणते, म्हणजे मी पण आता ही चालवेनच, कोणते म्हणजे कोणते कम्फर्ट वाईज चांगले आहेत ते बघूयाच. आणि हिचं कम्पॅरिझन करायचं झालं तर हिला TFT डिस्प्ले नाही आहे, हिला आहे. तर विराज बसल्यानंतर विराज असं बोलतो आहे की ह्या ड्यूकमध्ये आणि ह्या ड्यूकमध्ये हाईटचा डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये हाईट खूप याची ही थोडी उंच आहे आणि हिची सीट थोडी खाली आहे. हिची हाईट तेवढीच आहे पण सीट थोडी खाली आहे. आपला 4th मेंबर कुठे आहे? हा 4th मेंबर आहे. तर आता आम्ही ह्याला तुला कसं वाटलं बाबा आमच्यासोबत येऊन? दाबोळच्या खिशात राहून तुला कसं वाटलं? छोट्याच्या खिशामध्ये तू छोटा दगड, तुला कसं वाटलं? आता आम्ही हा दगड टाकून महाराजांच्या इथला दगड घेतोय. घे रे दुसरा दगड घे दाबोळ. आता मोठा घे जरा, म्हणजे तुझा वेट जरा वाटेल मागे बसल्यावर. काय टॉस करायचं थुकी लावून ओला की सुका? बरोबर आहे. ठीक आहे.
मजा येते. ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. पॉवरमध्ये काय फरक आहे? पॉवरमध्ये रॉ वाटते मला जास्त. ती कितीला पडली तुला? 2.75. 2.75. मग ही 2.60. एवढा फरक नाही, 15तच फरक पडला. म्हणजे मी जेव्हा हे केलेली ना तेव्हा त्यांनी मला अजून 10 वाढवून सांगितलेले. पण ठीक आहे, भारी आहे. आणि त्याची ब्रेकिंग वगैरे बाप आहे. याची थोडी तुला कंटाळा आला असेल. कंटाळा नाही झाला, बोललो जरा कंट्रोल व्हायला टाइम लागेल. ते कंट्रोल व्हायला आणि जरा क्लच हार्ड आहे ना तो, म्हणून तुला टाइम लागला असेल. मजा आली. बघ ते सस्पेन्शनचं सांग त्याला. दाबोळे काय दाबोळे आता ही गाडी चालवतोय. राईडवरून तर आपण 12 वाजेपर्यंत इकडे आलो होतो. त्याच्यानंतर मी आर्यनला थोडं काम होतं तिथे पाठवलेलं, म्हणजे सस्पेन्शनचं काम होतं. जे सस्पेन्शनचं काम आपण केलेलं ते थोडं तिथून अजून आवाज येत होता, म्हणून मी आर्यनला परत पाठवलेलं. पण आर्यन तिथे पोचला आणि तो नव्हता, म्हणजे जो काम करतो तो थोडा बाहेर गेलेला, आउट ऑफ स्टेशन होता.